स्वतः आणि आपल्या हस्तकांमार्फत दारू विक्री करत परिसरात दहशत निर्माण करून 16 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांना व्यसनाधीन करणाऱ्या गोवर्धन श्याम राजपूत वय वर्ष 32 राहणार सोनवणे वस्ती चिखली याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले। त्याच्यावर 7 गुन्हे दाखल असताना देखील तो न सुधारल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। चिखली परिसरात गोवर्धन गावठी हातभट्टीची दारू स्वतः तसेच आपल्या हस्तकांमार्फत विकत असे। पोलिसांनी त्याच्यावर वारंवार कारवाई केलेली आहे, मात्र तो जामिनावर बाहेर येताच दारू पुन्हा विक्री करत असे। चिखली परिसरातील बेरोजगार तरुणांना हाताशी धरून तो दारू विक्री करत होता। दारू विक्रीमुळे त्याची परिसरात दहशत निर्माण झाली होती। त्याला दारू विक्रीस विरोध केला अथवा पोलिसात तक्रार दिल्यास त्या नागरिकांना आरोपी गोवर्धन हा जीवे मारण्याची धमकी देत असे। त्यामुळे चिखली पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस आयुक्तांकडे सादर केला। या प्रस्तावाची पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गांभीर्याने दखल घेत गोवर्धन राजपूत याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले। त्यानुसार चिखली पोलिसांनी गोवर्धन याला अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली। ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस उपनिरीक्षक राजेश मासाळ, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, महिला पोलीस अंमलदार दुर्गा केदार यांनी केली आहे।